तुम्ही कधी विचार केलाय का की अक्कलकोट वारीचं नियोजन आपण नाही तर साक्षात स्वामी करतात? पण जेव्हा अक्कलकोटवरून साक्षात स्वामींचं बोलावणं येतं ना, तेव्हा विधात्यालाही आपले नियम बदलावे लागतात. एका स्वामी भक्तासोबत घडलेला हा अंगावर काटा आणणारा जिवंत चमत्कार. श्वास रोखून ऐका. मनात स्वामींच्या दर्शनाची तीव्र ओढ होती, पण रेल्वेचं तिकीट मात्र फुल होतं. पण जेव्हा अक्कलकोटवरून साक्षात स्वामींचं बोलावणं येतं ना, तेव्हा अशक्य गोष्टी कशा शक्य होतात? एका मित्राच्या फोन कॉलने कसं बदललं सगळं, पहा हा संपूर्ण व्हिडिओ. गोष्टीचं नाव तिकीट नव्हतं, पण स्वामींचा बोलावणं होतं. चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. मुंबईत राहणारा राहुल खूप दिवसांपासून अक्कलकोटला जाण्याचा विचार करत होता. मनात एकच इच्छा, एकदा तरी श्री स्वामी समर्थांच्या चरणी जाऊन नमस्कार करायचा. एक दिवस त्याने ठरवलं, बस आता काहीही झालं तरी जायचंच. तो लगेच ट्रेनचं बुकिंग करायला बसला. पण स्क्रीनवर एकच मेसेज, नो सीट्स अवेलेबल. त्याने दुसऱ्या ट्रेन पाहिल्या, तिसऱ्या, चौथ्या, पण सगळीकडे एकच उत्तर, वेटिंग लिस्ट फुल. राहुल निराश झाला. मनात विचार आला, स्वामी मी यायचं ठरवलंय, पण तुम्हीच बोलवत नाही का मला? त्या रात्री तो शांतपणे स्वामींचा फोटो समोर बसला. डोळे मिटून म्हणाला, स्वामी जर तुमचं बोलावणं असेल तर मार्ग तुम्हीच दाखवा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा एक मित्र अचानक फोन करतो, अरे राहुल, मी अक्कलकोटला जाणार होतो, पण काही कारणाने कॅन्सल केलं. माझं कन्फर्म तिकीट आहे, तुला हवं असेल तर घे. राहुल काही क्षण स्तब्धच झाला. डोळ्यात पाणी आलं. तो मनातच हसला आणि म्हणाला, स्वामी तुम्ही खरंच बोलावलं. राहुल अक्कलकोटला पोहोचतो. मंदिरात प्रवेश करताच त्याला एक वेगळीच शांतता जाणवते. स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहून तो फक्त एकच म्हणतो, धन्यवाद स्वामी, तुम्ही मला स्वतःकडे ओढून घेतलं. आपण स्वामींकडे जात नाही, स्वामीच आपल्याला बोलावतात. शेवटचा संदेश, मॉरल, जेव्हा स्वामी समर्थ बोलावतात तेव्हा कोणताही अडथळा राहत नाही, फक्त विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ म्हणा, मार्ग आपोआप तयार होतो. खरंच भक्तांनो, स्वामी म्हणतात त्याप्रमाणे, जेव्हा माझं बोलावणं येईल तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचवायला मदत करेल. स्वामींच्या या अगाध लीलेवर तुमचाही विश्वास असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी तुमचे नक्की कल्याण करतील.